नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा सप्तमः पाठः योगमाला. योगाचरणेन मानव जीवनम निरामयम सुंदरम दीर्घम स्वस्थञ्च भवति. योग केल्यामुळे मनुष्याचं जीवन हे निरामय म्हणजे निरोगी, सुंदर, दीर्घ आणि स्वस्थ होतं. शारीरिक, मानसिक, आत्मिक बलसंपादनार्थम योगः अतीव लाभप्रदः एव. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बलप्राप्तीसाठी योग हा अतिशय लाभप्रद आहे. संयुक्त राष्ट्र महासभया युनो जून मासस्य 21 दिनांकः विश्व योग दिवसः घोषितः. संयुक्त राष्ट्रांच्या सभेने 21 जून हा विश्व योग दिवस म्हणून घोषित केलेला आहे. प्रस्तुतः पद्यांशः हठयोग प्रदीपिका नाम्नः ग्रंथात उद्धृतः अस्ति. आणि तुम्हाला हा जो पाठ दिलेला आहे तर तो हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथातनं घेतलेला आहे. 15 शतके स्वात्मारामयोगी महोदयेन एषः ग्रंथः रचितः. आणि या ग्रंथाची रचना स्वात्माराम योगी नावाच्या महोदयानी 15 शतके म्हणजे 15व्या शतकामध्ये केलेली आहे. ग्रंथस्य भाषा अतीव सरला सुबोधा च अस्ति. आणि ग्रंथाची भाषा ही अतिशय सरळ आणि सुबोध म्हणजे जाणण्यायोगी आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञो यथाशक्ती निरंतरम. आणि जीवने म्हणजे आयुष्यामध्ये समाधानाय समाधान प्राप्तीसाठी, सौख्याय सुखासाठी, निरोगत्वाय निरोगी राहण्यासाठी आणि प्राज्ञ म्हणजे बुद्धिवंताने, यथाशक्ती म्हणजे आपल्या शक्तीप्रमाणे आणि निरंतरम म्हणजे दररोज योगम एव अभ्यसेत आणि योगाचा अभ्यास करावा. तर बुद्धिवंताने आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, निरोगीपणा प्राप्तीसाठी आपल्या शक्तीप्रमाणे दररोज योगाचा अभ्यास करावा असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर योगमालेला आपण सुरुवात करूयात. हठस्य प्रथमांगत्वात् आसनं पूर्वमुच्यते कुर्यात् तदासनं स्थैर्यम् आरोग्यं चांगलाघवम्. या श्लोकाचा अन्वय आपण पाहूयात. हठस्य प्रथम अंगम तावत आसनम तत्प्रथमम उच्यते. हटाचं जे पहिलं अंग आहे त्याला आसन असं म्हटलं जातं. तत्प्रथमम उच्यते ते आधी सांगितलेलं आहे. आसन म्हणजे काय तर आसनम स्थैर्यम आरोग्यम अंगलाघवम च कुर्यात. आणि आसन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपला कशाची प्राप्ती होते तर स्थैर्य, स्थिरपणा, आरोग्य आणि शिडशिडीतपणा आपल्या शरीराला येतो. त्यानंतर पुढचा श्लोक आपण पाहूयात. वामोरुपरी दक्षिणैंच चरणं संस्थाप्य वामन तथा दक्षोरुपरी पश्चिमेन विधिना धृत्वा कराभ्याम दृढम् अंगुष्ठौ हृदये निधाय चिबुकं नासाग्रमालोकयेद् एतत् व्याधी विनाशकारी यमिनां पद्मासनं प्रोच्यते. आता सुरुवातीच्या श्लोकामध्ये आपल्याला आसन म्हणजे काय ते सांगितलेलं आहे आणि आसनाचे फायदे काय काय प्राप्ती होते याची चर्चा केलेली आहे. परंतु पुढचे जे श्लोक आहेत त्यामध्ये आसनांविषयी माहिती दिलेली आहे. कोणतं आसन, हे कसं करायचं. तर पहिलं जे आसन दिलेले आहे तर ते पद्मासन. तर पद्मासन कसं करायचं चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की वाम उरु उपरी दक्षिणम चरणम संस्थाप्य. वाम म्हणजे डावं, डाव्या, उरु म्हणजे मांडी, डाव्या मांडीवरती उजवा पाय, दक्षिणम चरणम संस्थाप्य ठेवून, त्यानंतर दक्ष उरु उपरी म्हणजे उजव्या मांडीवरती वामन चरणम संस्थाप्य डावा पाय ठेवून, पश्चिमेन विधिना म्हणजे मागच्या बाजूने, कराभ्याम तुमच्या दोन्ही हातांनी, दृढम अंगुष्ठौ धृत्वा तुमचे अंगठे जे आहेत तर ते पक्के पकडून, हृदय चिबुकम निधाय हृदय तुमच्या हृदयावरती, चिबुकम हनुवटी, निधाय ठेवून, नासाग्रम आलोकयेत म्हणजे नाकाच्या टोकाकडे बघावं. एतद यमिनाम व्याधी विनाशकारी पद्मासनं प्रोच्यते. आणि एतद म्हणजे हे यमिनाम संयम बाळगणाऱ्यांचे, व्याधीचा विनाश करणारे पद्मासन असे म्हटले जाते. याला पद्मासन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा श्लोक आपण बघूयात. पादांगुष्ठौ तु पाणिभ्याम गृहीत्वा श्रवणावधी धनुराकर्षणं कुर्यात धनुरासनम उच्यते. याचा अन्वय आपण बघूयात. पाणिभ्याम पादांगुष्ठौ गृहीत्वा, पाणिभ्याम दोन्ही हातांनी,
पाद अंगुष्ठौ पायाचे अंगठे, गृहीत्वा म्हणजे पकडून धरून, श्रवणावधी म्हणजे कानापर्यंत, धनुः आकर्षणं कुर्यात म्हणजे आपलं शरीर जे आहे ते धनुष्याप्रमाणे असं ताणायचं, तत् धनुरासनम उच्यते त्याला धनुरासन असं म्हटलं जातं. प्रसार्य पादौ भुविदंडरूपौ दौर्भ्यां पदाग्रद्वितयं गृहीत्वा जानुपरि न्यस्तललाटदेशो वसेदिदं पश्चिमतानमाहुः. भुवि पादौ दंडरूपौ प्रसार्य, भुवि जमिनीवर, पादौ दोन्ही पाय, दंडरूपौ प्रसार्य म्हणजे काठीप्रमाणे प्रसारी म्हणजे पसरवून, दौर्भ्याम हस्ताभ्याम दोन्ही हातांनी, पदाग्र द्वितयं गृहीत्वा पदाग्र म्हणजे पायाचे अग्र, द्वितयम म्हणजे दोन्ही पायाचे अग्र म्हणजेच अंगठे, गृहीत्वा म्हणजे पकडून, जानू उपरी म्हणजे गुडघ्याच्या वर, न्यस्त ललाट देशः वसेत न्यस्त म्हणजे ठेवलेला, ललाट म्हणजे कपाळ, ललाट देशः म्हणजे दोन्ही गुडघ्यांच्या वर आपले कपाळ ठेवलेलं असं, वसेत म्हणजे तसंच थांबावं. इदम पश्चिमतानम आहुः यालाच पश्चिमतान असं म्हटलं जातं, पश्चिमोत्तान असं म्हटलं जातं. वामोरु मूलार्पित दक्षपादं जानोर्बहिर्वेष्टित वामपादं प्रगृह्य तिष्ठेत् परिवर्तितांगः श्रीमत्स्यनाथोदितमासनं स्यात्. वामोरु मूलार्पित दक्षपादं, वामोरु वाम उरू डाव्या मांडीला, मूलार्पित म्हणजे मुळाशी, दक्ष पादम म्हणजे उजवा पाय म्हणजेच डाव्या मांडीच्या मुळाशी उजवा पाय ठेवून, आणि जानोहो बहिही वेष्टित म्हणजे गुडघ्याला बाहेरच्या बाजूला वळसा घालून, वामपादम प्रगृह्य म्हणजे डावा पाय जो आहे तर तो पकडून, परिवर्तितांग तिष्ठेत म्हणजे शरीराला आपल्या पीळ देऊन थांबावं. श्री मत्स्यनाथोदितम आसनम स्यात् हे श्री मत्स्यनाथांनी उदित म्हणजे सांगितलेलं आसन आहे, यालाच मत्स्येंद्रासन असं म्हटलं जातं. उत्तानं शववद भूमौ शयनं तच्छवासनम. शवासनम श्रमहरम चित्त विश्रांतिकारकम. भूमौ जमिनीवर, उत्तानम उताणे, शववत प्रेताप्रमाणे, शयनम शयन करावे झोपावे, तत् शवासनम त्याला शवासन असं म्हटलं जातं. म्हणजे भूमीवरती जमिनीवरती उतानं झोपायचं आहे, कुठलीही हालचाल न करता, त्याला शवासन असं म्हटलं जातं. शवासनम श्रमहरम, शवासन हे कसं आहे तर श्रमहरण म्हणजे आपले आसन केल्यानंतर जे श्रम आपल्या शरीराला झालेले असतात ते श्रम जे आहेत ते नाहीसे करणारं आहे. चित्त विश्रांतिकारकम आणि आपल्या मनाला सुद्धा त्याने विश्रांती प्राप्त होते असं हे चित्त आणि शरीर या दोन्हींचाही थकवा घालवणारं असं हे शवासन आहे. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यंच षडभिर्योगो विनश्यती. या श्लोकामध्ये योग रक्षणासाठी त्याज्य काय आहे ते सांगितलेलं आहे. तर योग कोणाला साध्य होत नाही तर अत्याहार, जो व्यक्ती अतिशय आहार घेतो त्याला साध्य होत नाही. प्रयासः म्हणजे जो अतिशय हालचाल करतो, शरीराची अतिप्रयत्न करतो. प्रजल्पः जो व्यक्ती अतिशय बडबड करतो. त्यानंतर नियमाग्रह जो व्यक्ती नियमांचा अतिशय आग्रह करतो. जनसंग चुकीच्या लोकांची संगत, आणि लौल्यम म्हणजे अतिशय लोभीपणा. तर या षडभी योग विनश्यती म्हणजे या 6 प्रकारचं जर तुमच्यामध्ये गुण असतील तर तुमचा योग जो आहे तो साध्य होत नाही. त्यानंतर बघूयात भाषाभ्यास. माध्यम भाषया उत्तरत. शवासनम कथम हितकरम भवती. शवासन हे आपल्याला हितकारक कसं आहे. तर आपण ज्या वेळेला या प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे की याची प्रस्तावना आपल्याला लिहावी लागते की हा जो प्रश्न आहे तो योगमाला या पाठातनं घेतलेला असून यामध्ये काय सांगितलेलं आहे की हा ग्रंथ, हा जो पद्यांश आहे तो हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथातनं उद्धृत केलेला आहे आणि यामध्ये निरामय जीवन जगण्यासाठी योग कसा महत्त्वाचा आहे ते सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर शवासनाचं महत्त्व सांगायला सुरुवात करायची की आपण ज्या वेळेला आसनं करतो त्यानंतर शरीराला आणि मनाला थकवा आलेला असतो. तर हा थकवा घालवण्यासाठी आपण शवासन करतो आणि त्यामुळे काय होतं शवासनामुळे की आपण जे श्रम केलेले असतात, आपल्या शरीराला पीळ दिलेला असतो
असतो, तर हे सगळं त्या शवासनाने जातं आणि त्यानंतर शरीरामुळे मनाला सुद्धा जो थकवा आलेला असतो तर तो थकवा या शवासनामुळे जातो असं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मत्स्येंद्रासनस्य कृतीम वर्णयत. तर मत्स्येंद्रासन जे सांगितलेलं आहे त्याची कृती काय आहे, तर ती तुम्ही या श्लोकामध्ये बघायची. आधी मी जसं सांगितलं तसं प्रस्तावना वगैरे लिहून आणि त्यानंतर ती कृती कशी आहे ते त्याचं अगदी शब्दशः वर्णन करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पद्मासनस्य वर्णनं कथं कृतम. पद्मासनाचं वर्णन कसं केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही अगदी शब्दशः लिहायचं की कसं पद्मासनाचं वर्णन केलेलं आहे ते तुम्ही मी तुम्हाला जे भाषांतर याचं सांगितलेलं आहे श्लोकांचं, तर त्यावरनं तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर बघा, योगासनैः के लाभाः भवन्ति. आणि योगासनामुळे काय काय लाभ होतात बरं, तर तेही तुम्हाला सांगता येतील. अनेक व्याधींपासून आपलं रक्षण होतं. त्यानंतर शरीर हे सुडौल मजबूत होतं. त्यानंतर आपल्यामध्ये शिडशिडीतपणा येतो. त्यानंतर आपली जाडीसुद्धा कमी होते आणि मनुष्य जो आहे तर तो अतिशय ॲक्टिव्ह होतो. तर यामुळे योगासनं करणं हे आवश्यक आहेत. त्यानंतर अनेक प्राणायाम जर आपण केले तर शरीर स्वास्थ्य आपलं चांगलं राहतं. त्यानंतर प्राणायाम वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्या बुद्धीवरती आणि मनावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारे योगासनाचे अनेक लाभ आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जालरेखा चित्रम पूरयतं. तर यामध्ये आसन प्रकार कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. काही ज्यांचा उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि जे नाही आहेत ते तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही आसन सांगू शकतात. बघा, पद्मासनम, धनुरासनम, पश्चिमतानम, श्रीमत्स्यनाथोदितम आसनम. त्यानंतर कुक्कुटासनम किंवा भुजंगासन, शीर्षासनम, शवासनम अशा प्रकारे. त्यानंतर पुढे जे आहे ते आहे योग विनाश कारणानी. तर योगाचा विनाश कशामुळे होतो, तर अत्याहारः, प्रयासः, प्रजल्पः, नियमाग्रहः, जनसंघः, लौल्यं च. तिसरा प्रश्न आहे, चित्राणि दृष्ट्वा आसन नामानी अन्विष्यत लिखत च. तर पहिलं आसन कोणतं आहे ते आहे भुजंगासन. दुसरं आहे शीर्षासन. तिसरं आहे कुक्कुटासन. आपला हा जो पाठ आहे योगमाला हा येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.